बुलेटिनच्या सुरुवातीला जाऊयात. खासदार संजय राऊत बोलतायत तिथे. गोव्यामध्ये राज्य लहान जरी असलं तरी देशाचे प्रधानमंत्री फार लक्ष घालत आहेत. कालच येऊन गेले. गोवेकरांना त्यांचा इतिहास सांगतायत. गोवेकरांना इतिहास माहिती आहे आणि विशेषतः शिवसेनेला गोव्याचा इतिहास सगळ्यात जास्त माहिती आहे, कारण गोव्याच्या लढ्यामध्ये महाराष्ट्र होता आणि म्हणूनच गोव्यातला जो प्रमुख पक्ष आहे मूळचा, त्या पक्षाचं नाव महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष असं समजून घेतलं पाहिजे. जो राज्यकर्ता होता गोव्याचा. शिवसेना इकडे 11 जागा लढते आणि पेडण्यापासून ते वास्कोपर्यंत दोन्ही बाजूला गोव्याचे आमचे उमेदवार आहेत. ख्रिश्चन उमेदवार आहेत, हिंदू, मराठी सगळे, म्हणजे अख्खा गोवा आमचा आहे. आज आदित्य ठाकरे येत आहेत, वास्कोत सभा घेतील, मग पेडण्यात जातील. भेटीगाठी आहेत त्यांच्या काही. उद्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघ साखळी तिकडे त्यांची सभा, म्हापशात आहे. अशा तऱ्हेने संपूर्ण गोव्यामध्ये आमचं प्रचार आणि प्रसार विस्तार सुरू आहे. इतकंच करून आम्ही थांबणार नाही, तर विधानसभा निवडणूक संपल्यावर गोव्यामध्ये लोकसभेची तयारी आम्ही सुरू करू. गोव्यामध्ये आम्ही लोकसभेच्या जागा लढणार आहोत. तयारी सुरू. दोन्ही जागा लढणार आहेत का? उत्तर आणि या क्षणी 2 जागा लढण्याची आमची मानसिकता आहे, पण गोव्यात यावेळेला लोकसभा आम्ही नक्की लढणार. सर, काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे 2022 मध्ये 22 जागा भाजपा जिंकणार, भाजपाला बहुमत मिळणार. इकडे 22 जागा ना जिंकू द्या ना. बघा, ते नेते आहेत त्यांच्या पक्षाचे आणि नेत्याला असं आत्मविश्वासपूर्ण बोलणं आवश्यक असतं. आम्ही बोलतो 11 पैकी 11 जिंकू. आम्ही बोलतो ना 11 पैकी 11 जिंकू. काँग्रेस म्हणतंय आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल. आपही म्हणतंय आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल. तृणमूलला वाटतं आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल. राजकारणामध्ये फडणवीसांचं म्हणणं आहे की पंतप्रधानांच्या सभेनंतर त्यांच्यातला आत्मविश्वास आणि एकूण लोकांमधला उत्साह वाढलेला आहे आणि बहुमताच्या दिशेनं वाटचाल आहे. आत्मविश्वास वाढला असलेली चांगली गोष्ट आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रधानमंत्र्यांच्या 20 सभा झाल्या होत्या, आम्ही पाहिल्याही होत्या. केरळलाही झाल्या होत्या आणि पंजाबलाही होत आहेत. प्रधानमंत्री जेव्हा जातात तेव्हा एक फार मोठा सरंजाम असतो, माहोल असतो. लोक येतात, ऐकतात. देशाचे प्रधानमंत्री काहीतरी आपल्याला देतील या अपेक्षेत असतात. साधा मुख्यमंत्री जरी गेला तरी लोकांची अपेक्षा असते. ही तर प्रधानमंत्री आहेत, महाराजा आहेत. त्याच्यामुळे देवेंद्रजी बोलतात ते बरोबर आहे. त्यांना 22 काय मिळतं म्हणून त्यांना 40 पैकी 42 जागा मिळतात. पण पंतप्रधानांनी काल गोल्डन गोवा हे घोषवाक्य किंवा हा नारा देताना काँग्रेसने गोव्याला 14 वर्ष वनवासात नेलं असंही म्हटलं, लोटलं. बघा की 14 वर्षांचा वनवास. गोवा गोल्डनच आहे आणि या गोल्डन गोव्यावर तुम्ही फार उशिरा आलेला आहात. गोवा स्वतंत्र झाला, गोवा स्थिरस्थावर झाला. इंदिरा गांधींनी गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा दिला. पंडित नेहरूने इथे मोठं काम केलं त्या काळामध्ये. पंडित नेहरू आणि पोर्तुगीज गोव्याचं स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास समजून घेतला पाहिजे. कोणाला त्याचं माहीत नसेल तर या गोव्याच्या लढ्यामध्ये इतर लोक जे आज बोलत आहेत ते कुठे होते नेमके, त्या विचाराचे लोक. याच्याविषयी कुठे नोंदी सापडतात का, त्या पाहाव्या लागतील. पण तशा कुठे नोंदी सापडत नाही. गोव्याच्या लढ्यामध्ये महाराष्ट्र होता. गोव्याच्या लढ्यामध्ये राम मनोहर लोहिया होते. समाजवादी विचारसरणीचे लोक होते आणि गोव्याच्या लढ्यामध्ये काही स्थानिक क्रांतिकारक होते. या मोजक्या लोकांनी मिळून गोवा स्वतंत्र केला. इतर कोणी नव्हते, हे लक्षात घ्या. 1961 सालापर्यंत इथे कोणी नव्हतं आलं आमच्याशिवाय, मराठी माणसाशिवाय. पण राऊतसाहेब, काल पंतप्रधानांनी भाषणात गोव्याशी त्यांचं असलेलं भावनिक नातंही सांगितलं. प्रचार समितीचे प्रमुख म्हणून त्यांची याच गोव्यात घोषणा झाली. नंतर ते पंतप्रधान पदाचे उमेदवारही झाले शकतात. गोव्याने त्यांना भरभरून दिलेलं आहे. गोव्याने सगळ्यांना भरभरून दिलं आहे. अख्खा देश गोव्यामध्ये येतो. गोवा कोणाला देत नाही. गोवा या देशाचा एक भाग आहे. हो, गोव्याने इंदिरा गांधींना दिलं, गोव्याने बाळासाहेब ठाकरेंना दिलं, गोव्याने राम मनोहर लोहियांना दिलं, गोव्याने वीर सावरकरांना दिलं.
गोव्याने सगळ्यांनाच दिलेलं आहे. गोव्याची परंपरा आहे देण्याची. गोवा ही देवभूमी आहे, ही देवांची भूमी आहे. गोव्यामध्ये चर्चेस आहेत, मंदिरं आहेत, धार्मिक श्रद्धाळू लोक आहेत. गोवा सगळ्यांचा आहे. गोव्यावरती कोणत्या एका राजकीय पक्षाचा हक्क कधीच राहिला नाही. सर पण ज्या पद्धतीने खरं तर नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस, अमित शहा सगळ्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसमुळे गोव्याला उशिरा स्वातंत्र्य मिळालं. त्यांनी आंदोलन केलं की त्यांचं म्हणणं बरोबर असेल असं मान्य केलं तर आज आमच्यासमोर सगळ्यात मोठी चिंता आहे की आमच्या लडाखमध्ये चीनी सैन्य घुसलेलं आहे. तुम्ही लडाखला कधी स्वतंत्र करताय तेवढं सांगा, मग गोव्यावरती आम्ही बोलू. चीनी सैन्य गोव्यात येऊन लडाखला येऊन बसलाय 1 वर्षापासून आणि तुम्ही फक्त वाटाघाटी करताय. गोवा स्वतंत्र होऊन जमाना लोटला, पण हे ते तुमच्या डोळ्यासमोर नाकासमोर चीनचं सैन्य घुसलेलं आहे. त्यांना तुम्ही कसं काय बाहेर काढणार ते सांगा. साधं तुम्ही चीनचं नाव घेऊन बोलायला तयार नाही. राऊतसाहेब, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस इथे युतीत निवडणुका लढवते, पण राष्ट्रवादी काँग्रेस आज त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करते, असं कसं? 2 स्वतंत्र पक्ष आहेत. सीट शेअरिंग, सीट ॲडजस्टमेंट म्हणतात त्याला. एकत्र आम्ही लढतो आहोत, पण प्रत्येक पक्षाचं प्रत्येक मतदारसंघातला जाहीरनामा आणि प्रश्न वेगळे आहेत. गोव्याचे प्रश्न प्रत्येक मतदारसंघानुसार वेगळे आहेत. कुठे मायनिंगचा प्रश्न आहे, कुठे पाण्याचा प्रश्न आहे, कुठे टुरिझमचा प्रश्न आहे, कुठे इतर काही प्रश्न आहेत. तर त्याच्यामध्ये काय फार वावगा असं मला वाटत नाही. शिवसेनेचा जाहीरनामा उद्या होईल. आदित्य ठाकरे येतील उद्या आणि आमचा एक छोटासा जाहीरनामा आहे जनतेसाठी, तेवढा आम्ही देऊ. सर कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की काँग्रेस पोलरायझेशन करते आणि त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत मिळावा यासाठी काँग्रेस प्रयत्न करते. मला असं वाटतं. काँग्रेस हा इकडला मूळ पक्ष आहे. काँग्रेसचे आमचे एकेकाळी इथे मतभेद झाले आहेत, आजही असू शकतात, पण काँग्रेस या गोव्यातला एक राज्यकर्ता पक्ष होता. काँग्रेसनं गोव्याला अनेक मुख्यमंत्री दिलेले आहेत आणि किंबहुना काँग्रेस होती. काँग्रेसचे आमदार तुम्हाला फोडता आले म्हणून तुम्ही गोव्यावर राज्य करू शकला. आज राहुल गांधी येत आहेत. अनेकांना गोव्यात यावं लागतं आहे, सभा घ्याव्या लागतं आहेत, मतदारांना आकर्षित करावं लागतं आहे. हा राहुल गांधींचा दुसरा दौरा आहे, पण अनेकांना मतदारांच्या घरापर्यंत जाऊन संपर्क साधावा लागतो. प्रधानमंत्री, देशाचे गृहमंत्री जर येतात दिल्लीत संसद आणि पार्लमेंट आणि सरकारची कामं असताना, तर राहुल गांधीने आणि आम्ही काय येऊ नये? निवडणूक आहेत, आमचे पक्ष निवडणुका लढत आहेत. प्रधानमंत्र्यांनी येण्याची गरज नव्हती. खरं प्रधानमंत्र्यांना दिल्लीत बसून सुद्धा हे काम करता आलं असतं, पण देशाचे गृहमंत्री, प्रधानमंत्री ते वारंवार येतात. मग आम्ही आलो तर तुम्ही प्रश्नचिन्ह का निर्माण करा? सर नवाब मलिक यांनी असं म्हटलं की निवडणुकीनंतर गोव्यामध्ये पण महाविकास आघाडी पॅटर्न होऊ शकतो आणि सरकार स्थापनेमध्ये राष्ट्रवादीची भूमिका असू शकेल. शिवसेनेला तुम्ही कुठे बघताय निवडणुकांच्या निकालानंतर? बघा, आम्ही शर्थ करतो की विधानसभेत आमचे आमदार असावे. निवडून आले तर नक्कीच महाविकास आघाडीमध्ये आम्ही सहभागी होऊ. इकडला होणार आहे महाराष्ट्र पॅटर्न आम्ही इकडे राबवू. राऊतसाहेब, महाविकास आघाडीतलं जे ट्युनिंग आहे ते अनेकदा बघायला मिळते. आज सुद्धा आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रित मुंबईत दौरा केला. महालक्ष्मी, वरळी या भागातली विकास कामांची पाहणी केली. स्वतः आदित्य ठाकरेंच्या गाडीतून उपमुख्यमंत्र्यांनी प्रवास केला आणि हे जे एक फाईन ट्युनिंग चित्र आहे उत्तम आहे. हीच तर खरी भारतीय जनता पक्षाची कळ आहे ना. जी पोटात कळ येते ना, ती कळ आहे आणि कळ वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यांना कळ ती त्यामुळेच येते की प्रयत्नांची पराकाष्ठा करून, दाब दबावाचं राजकारण करून, धमक्या दहशतीचं राजकारण करून सुद्धा महाविकास आघाडीला तडा जात नाही आणि तो कधीच जाणार नाही. या सरकारचं स्टिअरिंग हे ठाकरेंच्याच हाती आहे आणि राहील. राऊतसाहेब, तुम्ही जी ट्विट करता त्यात एक वाक्य हे प्रामुख्याने असतं, जय महाराष्ट्र आणि झुकेंगे नाही. महाराष्ट्र झुकणार नाही. प्रयत्न करतायत महाराष्ट्राला खच्ची करण्याचा, महाराष्ट्राला वाखवण्याचा. पण महाराष्ट्राची परंपरा, इतिहास हा झुंजार आहे, लढण्याचा आहे. तुमच्या छाताडावरती पाय रोवून आम्ही उभे राहू. किरीट सोमय्या असतील किंवा मोहित कंबोज असतील, सातत्यानं तुमच्या बाबतीत काही प्रश्न उपस्थित करत आहेत. कोण आहे? तुमच्या संपत्तीचे काही माझी कागदपत्र बाहेर आणत माझी आहेत. संपत्ती त्याने घेऊन टाकावी का असेल. जर माझी काय संपत्ती वगैरे शब्द असेल बरं का, आणि तुमच्या संपत्ती बघा काय, मी मराठी माणूस आहे. महाराष्ट्रात माझी संपत्ती असायला पाहिजे पण नाही आहे. मराठी माणसाच्या हातात 4 पैसे खेळू नये
मराठी माणूस कंगाल आणि भिकारीत राहावा यासाठी हे षडयंत्र सुरू आहे. तुम्ही त्याची बघा, याचं उत्तर मुंबई महानगरपालिकेत मिळेल आणि पुढल्या निवडणुकीत मिळेल. सर, मोहित कंबोज यांचं असं म्हणणं आहे की संजय राऊत यांनी बाकी काही नाही तर बीएमसीची एक निवडणूक लढवून दाखवावी आणि कोणाला उत्तर द्यावं संजय राऊतांनी हा एक प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. मी एखाद्याचं उत्तर दिले का तो माणूस मोठा होतो. 3 दिवस आधी शिवसेनेचा गोवा विधानसभेचा जाहीरनामा घोषित होणार आहे. जनतेपर्यंत कसा पोहोचणार? उद्या आदित्य ठाकरे जाहीरनामा वचननामा याचं प्रकाशन केलं होतं. आपोआप जनतेपर्यंत पोहोचेल. घराघरामध्ये आमचा वचननामा गेलेला आहे. चला, धन्यवाद. साहेब, हिजाबवरून सध्या जो काही देशात गदारोळ सुरू आहे त्याच्यावरती आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे पक्षातर्फे आणि तेवढ्यापुरतीच व्हावं. चला, धन्यवाद. आणि गोवा निवडणुकीचा प्रचार जो आहे तो उद्या थंडावणार आहे. पण त्यापूर्वी आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन, मग ती गोवा विधानसभा निवडणूक असेल, त्याचबरोबर सध्या संजय राऊतांवरती किरीट सोमय्या आणि इतर जणांकडून होणारी टीका असेल, चिनी सैन्याची घुसखोरी असेल, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन, वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन त्यांनी उत्तर देऊ केलं. आणि ब्रेकनंतर बातमी आहे बीडमधून. बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने 24 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आलेली आहे. या काळात शस्त्र बाळगणं, आंदोलन, मोर्चे काढणं, भडकाऊ भाषण करण्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यात यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांच्या सूचनेनुसार बीडचे अप्पर जिल्हाधिकारी संतोष बनकर यांच्या स्वाक्षरीने प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले. बीडची घडामोड आपण बघतोय की बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने 24 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली. या काळात शस्त्र बाळगणं, आंदोलन करणं, त्याचबरोबर मोर्चे काढणं, भडकाऊ भाषण करण्यावरती बंदी घालण्यात आली आहे. आणि बीड जिल्ह्यात यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी सूचना देऊ केलेल्या आहेत, त्याबद्दलचे आदेश त्यांनी काढलेले आहेत. त्यामुळे अर्थात हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे की बीड जिल्ह्यात का हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जाणून घेऊयात. आमचे बीडचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याबरोबर आहेत. सुरेश, बीड जिल्हाधिकाऱ्यांनी का हा निर्णय दिलाय? विशाल, जो हिजाबचं प्रकरण कर्नाटकमधलं समोर आलं होतं आणि त्यानंतर बीडमध्ये त्याचे पोस्टर आणि बॅनर हे लागले होते आणि याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय घेतलेला आहे. इतर ठिकाणी जर इतर जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी अशा पद्धतीने हा विषय केलेला आहे. विशेष म्हणजे याच्यामध्ये त्यांनी जे 5 पेक्षा जास्त व्यक्ती आहेत त्यांना एकत्रित येण्यासाठी मज्जाव केलेला आहे. त्याचबरोबर शस्त्र बाळगणे, आंदोलन करणे, मोर्चा काढणे, भडकाऊ भाषण करणे, एवढंच नाही तर मोठ्या आवाजामध्ये जे गायन करणारे गीतं वगैरे आहेत ते सुद्धा हे करण्यावरती बंदी केलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच आपण जर पाहिलं तर बीड जिल्हा प्रशासनानं या सगळ्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवरती तशा पद्धतीचं वातावरण निर्माण होऊ नये म्हणून ही खबरदारीची उपाययोजना घेतली आणि तसे आदेश काल काढलेले आहेत. 24 फेब्रुवारीपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत आणि जर ज्यांनी कोणी हे आदेश मोडलेले असेल त्याच्यावरती कडक कारवाई करण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत. विशाल, अर्थात या पाठीमागे जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलेली माहिती असेल, कारण पोलिसांकडनं देखील माहिती जी ती जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळे हा निर्णय घेण्याच्या अगोदर तसं काही वातावरण सध्या बीडमध्ये दिसत होतं का, म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय? साहजिकच बीडमध्ये ज्यावेळेस कर्नाटकची घटना घडली होती आणि त्यानंतर बीडमध्ये पोस्टर लागले आणि पोस्टर लागल्यानंतर काही ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी या प्रकरणामध्ये देखील जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील दिले होते आणि बऱ्याच वेळेस जे पडसाद असतात त्या ज्या धार्मिक घटना घडतात त्याचे पडसाद बीडमध्ये बहुतांश ठिकाणी लवकर घडतात. याच पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकारी यांना जे पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांच्याकडून इंटरनली जी माहिती गेलेली होती त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि विशेष म्हणजे यामधून जे सामाजिक सलोखा आहे तो सलोखा एकत्रित राहिला जावा या अनुषंगाने हा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल सुरेश. हिजाबच्या मुद्द्यावरनं राज्यात ठिकठिकाणी याचे पडसाद उमटू शकतात आणि म्हणून कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने बीड जिल्ह्यात 24 फेब्रुवारीपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मनाई करण्यात आली. तसा आदेश त्यांनी काढलेला आहे.
आणि हेच मालेगावात काय घडतं बघा. मालेगावात विना परवाना शक्ती प्रदर्शन करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आजच्या हिजाब डेला पोलिसांनी परवानगी नाकारली. असं असताना आता बीबी मुस्कान हिचा सत्कार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मालेगावात आज होणाऱ्या हिजाब डेला परवानगी देण्यात आलेली नाहीये. तसंच काल गुरुवारी झालेल्या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हे दाखल केलेत. हिजाब डेच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. जो मेळावा होता त्याच्या संदर्भाने परवानगी नसल्याने पोलिसांनी यामध्ये जे आयोजक आहेत व इतर व्यक्ती होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. मी सर्व मालेगावच्या लोकांना आवाहन करेन की हा मुद्दा जो आहे हिजाबचा तो न्यायालयात हायकोर्टात कर्नाटकाच्या पेंडिंग आहे. त्याचा निर्णय जो आहे तो सोमवारी लागण्याची शक्यता आहे. याच्या संदर्भाने कुठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रयत्नशील असणार आहे. यासाठी आपण अधिकतम बंदोबस्त लावलेला आहे. त्याचबरोबर आपण इथून बाहेरूनही जो बंदोबस्त आहे त्याची मागणी केलेली आहे. तर हिजाब वादाचे पडसाद बुलढाण्यात पडण्याची शक्यता आहे. शहरात हिजाब बंदीच्या निषेधार्थ सभा, आंदोलन, निदर्शनं होऊ शकतात. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर जर आपण लक्षात घेतलं तर जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात कलम 144 लागू केलंय. त्यामुळे शहरात सभा, आंदोलन आणि निदर्शनं करण्यावरती बंदी घालण्यात आली. शिवाय 4 पेक्षा जास्त व्यक्ती देखील सोबत फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. दोन 2022 रोजी माननीय जिल्हा दंडाधिकारी साहेब बुलढाणा यांनी संपूर्ण बुलढाणा शहरामध्ये कलम 144 CRPC प्रमाणे जमावबंदीचा आदेश लागू केलेला आहे. कोणीही 5 किंवा 5 पेक्षा जास्त इस्मांनी एकत्र येऊ नये, एकत्र जमू नये किंवा कोणत्याही प्रकारचे धरणे, आंदोलने किंवा मोर्चे काढण्यात येऊ नये. जर कोणी या नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. पुढे बघूया सर्वोच्च काय देश की धर्म असा सवाल हिजाब वादावरून कोर्टानं विचारलाय. सध्या सुरू असलेल्या वादावर मद्रास उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. देशात काही गटांकडून समाजात धार्मिक असहिष्णुता पसरवण्यात येत असल्याचंही कोर्टानं म्हटलं. विशिष्ट कपडे घालून मंदिरात प्रवेश करण्याबाबत मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ फलक लावण्याची मागणी कोर्टाकडे करण्यात आली होती. कपड्याबाबत कोणतीही सक्ती नसल्यानं फलक लावण्याचा मुद्दा उपस्थित करता येणार नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं. तसंच मागणी लावून धरणाऱ्या याचिकाकर्त्याला कोर्टानं खडसावलं. ब्रेकनंतर बघूया गोव्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. गोव्यात यंदा भाजपने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार केल्याचे बघायला मिळत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक बडे नेते गोव्यात प्रचारासाठी दाखल झाले होते. दरम्यान गोव्याची सध्याची राजकीय स्थिती आणि भाजपने कशा पद्धतीने गोव्यात काम केलंय या संदर्भात न्यूज 18 नेटवर्कच्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा यांनी भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्याशी एक्सक्लूसिव बातचीत केली. पाहूयात. गोवा में मतदान को लेकर अब कुछ ही समय बाकी है. ऐसे में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से लेकर अमित शाह से लेकर सभी दिग्गज नेताओं को बीजेपी ने चुनावी मैदान में उतार दिया है. इस बारे में हम बात करते हैं देवेंद्र फडणवीस जी से. स्वागत है आपका. जी धन्यवाद. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने सभा में कहा है कि कांग्रेस मुक्त भारत की बात कही है. देखिए प्रधानमंत्री जी ने यह कहा कि मैंने जो कांग्रेस मुक्त भारत की बात पहली बार कही थी वो गोवा में कही थी और भारत के लोगों ने उसको सच करके दिखाया. और कांग्रेस मुक्त भारत का अर्थ ये होता है कि जिस संस्कृति को कांग्रेस ने तैयार किया, एक घराने की पूरी सत्ता और केवल भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, ये सारी चीज़ें समाप्त करने का बेड़ा मोदी जी ने उठाया और आज बहुत बड़े हद तक वो इसमें सफल हुए हैं. तो मुझे लगता है कि उसी बात को उन्होंने यहाँ दोहराया है.
और लेकिन जिस तरीके से सर्वे आ रहा है उसमें आ रहा है हंग असेंबली आएगी, आपको क्या लग रहा है? देखिए, मुझे लगता नहीं है, क्योंकि हम लोग भी ग्राउंड में जो असेसमेंट लेते हैं, मुझे ऐसा लगता है कि इस बार लोग पूर्ण बहुमत देंगे। देखिए, गोवा में एक बड़ा मुद्दा तो स्टेबिलिटी भी है, और लोगों ने ये देखा है कि बीजेपी एक स्टेबल गवर्नमेंट दे सकती है। तो मुझे पूरे तरीके से लगता है कि इस बार देयर विल बी नो हंग असेंबली, लोग हमको पूर्ण बहुमत देंगे। लेकिन गोवा की राजनीति जो है हमेशा अटपटी सी रही है, आया राम गया राम चलता रहता है, या कोई पार्टी किसी पार्टी में मर्ज हो जाती है, जैसे हमने पिछली बार देखा था। तो क्या लग रहा है इस बार ऐसा नहीं होगा? देखिए, गोवा की एक अपनी विरासत भी है राजनीति में, और कई लोग इधर उधर जाते हैं, कई पार्टियों में जाते हैं आते हैं, क्योंकि कॉन्स्टिट्यूएंसी छोटी है तो व्यक्ति महत्वपूर्ण हो जाता है। कई लोग उस कॉन्स्टिट्यूएंसी को बिल्कुल अपना गढ़ बना लेते हैं, तो वो जब जिस प्रकार से चाहते हैं वो कर सकते हैं। ये एक अपनी विरासत है, लेकिन बावजूद इसके मुझे ऐसा लगता है कि धीरे धीरे वो बदल रहा है, और लोग भी इसको रियलाइज़ करते हैं। और विशेष रूप से गोवा में मुझे प्रधानमंत्री मोदी जी पर बहुत लोगों का विश्वास दिखा, और लोगों के मन में यह है कि भाई मोदी जी अगर देश को आगे ले जा रहे हैं तो हम भी ऐसी सरकार चुने कि जो मोदी जी के साथ हो। लेकिन इस बार गोवा में है पूरी खिचड़ी बन गई है, टीएमसी है, आम आदमी पार्टी, एनसीपी, शिवसेना, कांग्रेस, और भी जो रीजनल पार्टियां भी है यहाँ की। देखिए, कुल मिलाकर अगर हम देखें तो बीजेपी एक सिंगल पोल है, और वो अलग अलग जगह अलग अलग लोगों से लड़ रहा है। कुछ जगहों पर हमारी लड़ाई कांग्रेस के साथ है, कहीं हमारी लड़ाई हम और एमजी, ये दो ही पार्टियां हैं। एक दो जगह पर हम और आप है, एक दो जगह पर हम और टीएमसी है। शिवसेना का तो कोई वजूद गोवा में दिखाई नहीं पड़ता है। तो मुझे ऐसा लगता है कि कुल मिलाकर ये बात आपकी सही है कि बहुत सारी पार्टियां लड़ रही है, पर ये सारी की सारी पार्टियां बीजेपी के खिलाफ लड़ रही है। तो आपको लगता है इसका फायदा होगा, क्योंकि जो वोट बटेगा वो कांग्रेस का बटेगा? देखिए, मैं ऐसा नहीं मानता हूं कि केवल कांग्रेस का वोट बटेगा, पर निश्चित रूप से ज्यादा वोट कांग्रेस का बटेगा। और वैसे अगर हम देखें तो तृणमूल कांग्रेस जैसी पार्टी जो इतना शोर मचाकर आई, आज उसका कोई वजूद दिखाई नहीं पड़ता है। आज कहीं पर भी उसका अस्तित्व, बड़ा अस्तित्व कोई दिखाई नहीं पड़ता है। तो गोवा के लोगों की एक अपनी राजनीतिक सोच है, और कुल मिलाकर गोवा के लोग जो है ये बहुत ज़्यादा आक्रामकता पसंद नहीं करते, शांति से जीना चाहते हैं, अपनी एक पॉलिटिकल लीगेसी को लेकर जीना चाहते हैं। तो उसके कारण मुझे लगता है कि जैसे आज प्रधानमंत्री जी ने भी कहा कि आप या तृणमूल कांग्रेस, ये पार्टियां गोवा के स्पिरिट को ही नहीं समझ पाई। लेकिन आपको नहीं लगता कि कई सीटों के ऊपर बागी भी है बीजेपी से, जैसे उत्पल पर्रिकर है, लक्ष्मीकांत जी हो गए? देखिए, बागी तो है ही, और हमको दुख भी है, क्योंकि बीजेपी तो एक परिवार है। परिवार का कोई व्यक्ति अगर परिवार से अलग होता है तो उसका अपना दुख होता है। लेकिन हमने प्रयास बहुत किए। जहाँ तक उत्पल का सवाल है, हमने उसको 2-3 ऑप्शंस दिए, और ऐसे ऑप्शन दिए जो सीटें बीजेपी कभी हारती नहीं है। और केवल उतना ही कहकर हम रुके नहीं, हमने उसको कहा अभी आप यहाँ से चुनकर आइए, 5 साल बाद आपको पणजी से हम वापस लड़ाएंगे। अभी चूंकि हमने सरकार बनाने के लिए जिनकी मदद ली है उनको अब हम बाहर नहीं कर सकते, वो चुनकर आए, पणजी के लोगों ने उनको चुन कर दिया है। लेकिन उन्होंने बात नहीं मानी। लक्ष्मीकांत जी, बिल्कुल हमारे शुरुआत से लक्ष्मीकांत जी ने बीजेपी के लिए काम किया है, तो बीजेपी ने भी तो उनको अध्यक्ष बनाया, मंत्री बनाया, मुख्यमंत्री बनाया, और मुख्यमंत्री रहते हुए पार्सेकर जी एक बड़ी मार्जिन से हारे, जो भी उस समय के कारण रहे होंगे। अब भी हमको ये परिस्थिति दिखाई पड़ती थी कि पार्सेकर जी शायद नहीं जीत पाए, इसलिए हमने उनको कहा, आप हमारे बड़े नेता है, हमारे तो शीर्षस्थ नेता ने उनको चॉइस दिया कि आप बताइए आपको केंद्र में, राज्य में कहाँ क्या आप एंगेजमेंट चाहते, पार्टी ज़रूर आपको वो पद देगी। लेकिन उनका भी आग्रह था, तो अब जब परिवार में इस प्रकार का आग्रह होता है तो कुछ नहीं किया जा सकता। इसके अलावा इससे हटके एक सवाल है कि फिर से कम्युनल माहौल क्रिएट करने की कोशिश की जा रही है। देखिए, इसमें कोई कम्युनल माहौल तैयार करने की आवश्यकता नहीं है। वैसे तो मामला कोर्ट में चल रहा है, मंडे को उसका हियरिंग है, इसलिए इसमें ज़्यादा बोलना भी उचित नहीं होगा। पर मैं इतना ही इसमें कहना चाहता हूँ कि देखिए, स्कूल में तो स्कूल का यूनिफॉर्म होना चाहिए, और इस बारे में इससे पहले भी केरला के हाईकोर्ट ने एक डिसीजन दिया हुआ है।
तो इस पर फिर नए सिरे से विवाद खड़ा करना, ये मुझे ऐसा लगता है कि क्या जानबूझकर इस प्रकार का विवाद किया जा रहा है, क्या माइनॉरिटीज़ को इकट्ठा करने के लिए इस प्रकार का विवाद किया जा रहा है, इसकी भी जांच होनी चाहिए। पर अब इस पर मैं इसलिए ज़्यादा नहीं बोलूँगा क्योंकि अब सोमवार को उसके ऊपर हाई कोर्ट में हियरिंग होगा, तो मेरे जैसे व्यक्ति ने उसके ऊपर ज़्यादा बोलना ठीक नहीं है। थैंक यू। नमस्ते। ब्रेकनंतर थेट जाऊयात गोव्यात। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत गोव्यात आहेत आणि मला असं वाटतं की देशात, महाराष्ट्रात त्यांचं करिअर झालं. महाराष्ट्रानं त्यांना महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये, सांस्कृतिक जडणघडणीमध्ये लता दीदींचा मोठा वाटा आहे. म्हणून देशात पहिल्यांदा पहिलं संगीत महाविद्यालय हे लता दीदींच्या नावानं मुंबईमध्ये आम्ही सुरू करणार आहोत. परंतु हे संगीत महाविद्यालय करण्यामागे खूप मोठा वाद देखील निर्माण झालेला आहे. मुंबई विद्यापीठामध्ये जी जागा समितीने निश्चित केली होती ती न देण्यामागे देखील खूप मोठं राजकारण झालं. आताच्या जागेचा प्रश्न सुटलेला आहे का? जागेचा प्रश्न या 2 दिवसापूर्वीच आम्ही सोडवला आणि म्हणून विद्यापीठाकडे आता जागा मागण्याचा काही प्रश्नच येत नाही. उच्च व तंत्र शिक्षण विभागाची 3 एकर जागा आहे. त्यात 3 एकर जागेमध्ये हे संगीत महाविद्यालय करण्याचा निर्णय झालेला आहे. फक्त मंगेशकर कुटुंबियांनी जी नाराजी व्यक्त केलेली आहे ती या प्रतीची आहे की स्वतः लता दीदींच्या नेतृत्वाखाली ही समिती तयार झालेली होती. त्याच्यामध्ये रुद्रनाथ मंगेशकर होते, उषाताई मंगेशकर आहेत, त्याच्यामध्ये आदिनाथ मंगेशकर आहेत, मयुरेशजी पै आहेत, जाकीर हुसेन आहेत, AR रहमान आहेत, शिवकुमार शर्मा आहेत. ही सगळी दिग्गज मंडळी असताना त्यांनी सांगितलं होतं की शिक्षणाचं वातावरण ज्या ठिकाणी आहे त्या मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय झालं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल. परंतु गोव्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आहे. प्रचार सुरू आहेत आणि या प्रचारासाठी म्हणून शिवसेनेचे प्रमुख नेते देखील गोव्यामध्ये उपस्थित आहेत. आणि यावेळी पत्रकार परिषदेत खुद्द उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत काही वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देताना दिसले. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.